हॅलो फ्रेंड्स, तर आता तुम्ही जे काही स्टार्टिंगला बघितलं होतं ही आजच्या लग्नातली धमाल आणि धावपळसुद्धा होती. कारण ब्रायडल व्हेन्यूवरती जी काही घाई गडबड होते ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मॉर्निंगचे 4:24 झाले आहे आणि आम्ही ब्राईडच्या घरी पोचलो आहोत ब्राईडचा फर्स्ट लुक करायला. कारण हॉलवरती 6:30 to 7 पर्यंत आम्हाला पोचायचं होतं. त्यामुळे घरी जाऊन हा ब्राईडचा सिंपल सेटल आणि सोबर लुक केला होता. बिकॉज मॉर्निंग लुक हा सिंपलच ठेवायचा होता, कारण हॉलवरती जाऊन सगळ्या रिच्युअल्स होणार होत्या. आणि ब्राईडचा हा घरातून निघतानाचा एकदम मिनिमल लुकसोबतचा हा खूप छान असे आमचे काही शूट्स झाले होते, ते मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. आणि त्यानंतर हॉलवरती जाऊन जे रिच्युअल्स होणार होते त्यामुळे त्यामध्ये केसावरून पाणी घेऊन आंघोळ घालण्याची एक विधी होती. त्यामध्ये मग पूर्णपणे चेंज करायला लागणार होतं आणि आम्हाला आता हेवी मेकअप करून काही यूज नव्हता. म्हणून विधीचा लूक हा आम्ही मस्त केला आहे आणि त्यासारखाच त्याहून सुंदर असा रिसेप्शनचा लूक केला आहे. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला यामध्ये खूप काही गोष्टी शिकायला भेटणार आहे. तर आम्ही निघालो बोरिवलीच्या दिशेने ब्रायडलच्या फॅमिली मेंबरसोबत आम्ही निघालो आणि तिकडे पोचल्याच्या नंतर मग आम्हाला ब्राईडचा सेकंड लुक करायचा होता. हे वेन्यूवरती आम्ही पोचलो आहोत. तिथे जाऊन ब्राईड थोडंसं तिचं फोटोज वगैरे काढण्यात बिझी होती. त्या दरम्यान आम्हीसुद्धा स्वतःचे काही फोटोज काढले, सेल्फीज क्लिक केल्या. कारण सेल्फीशिवाय तर काही सुरुवात होऊच शकत नाही. म्हणून स्वतःची सेल्फी क्लिक केल्याच्या नंतर मग आम्ही स्टार्ट केला ग्रूमचा मेकअप. ग्रूमची एंट्री झाली आणि ब्रायडल आणि ग्रूम दोघांचेसुद्धा मेकअप हे माझ्याकडेच होते. त्यामुळे मग आम्ही ग्रूमचासुद्धा मेकअप करायला ब्राईडचे काही रिच्युअल्स चालू असताना या ठिकाणी ग्रूमच्या चेंजिंग रूममध्ये ग्रूमचा मेकअप सुरू होता. त्यामध्ये सिम्पल सेटल असा लुक केला होता. बिकॉज सेम विधी ह्यांच्यामध्ये पण होणार होत्या. तर बेसला कन्सिलर लावून घेतल्याच्यानंतर हेअर सेटिंग करून बियर्डसुद्धा सेट करून घेतली आणि त्यानंतर हा ग्रूमचा रेडी झालेला गेटअप हा तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर हा कंप्लीट ग्रूमचा लुक झाल्याच्यानंतर त्यानंतर ब्राईडच्या फॅमिली मेंबरमधून आम्ही सगळ्यांना रेडी करायला घेतलं. तसेच करवली, ब्राईडची मॉम आणि बाकी सगळे सिस्टर्स या सगळ्यांचासुद्धा मेकअप केला. हा करवलीचा फर्स्ट लुक होता, ज्याच्यामध्ये हा खूप सुंदर असा कलरचा हा लेंगा होता आणि त्यामध्ये आम्ही त्यांचा हा फर्स्ट लुक करून घेतला आहे. त्यामध्ये त्यांनी ओपन हेअरसोबत खूपच डिसेंट असा लुक करून घेतला होता आणि ते खूप छान दिसत होत्या. तर हा करवलीचा लुक होता. त्यानंतर मग आम्ही बाकी मेंबर्सलासुद्धा रेडी केलं. तर आपण बघूयात. करवलीसुद्धा खूप खुश होत्या त्यांच्या ह्या सगळ्या लुकमध्ये. ती भरपूर हॅपी होती. त्यानंतर आम्ही भेटलो ब्राईडला. तर ब्राईडची काही फर्स्ट गणेश पूजनचे रिच्युअल जे होते ते कंप्लीट झाले होते आणि बाकी भरपूर गोष्टी होत्या. आणि आता तर खरं ट्विस्ट आहे, 10:30 वाजून गेले आणि तरीसुद्धा ब्राईड आम्हाला मेकअपसाठी भेटली नव्हती. 11:48चा मुहूर्त होता आणि ब्राईड ही अजूनही चेंजिंग रूममध्ये त्यांचे रिच्युअल्स सगळ्या फॅमिली मेंबरसोबत करत होती. तर अशा वेळेला आम्ही काय केलं, सगळ्यात सुरुवातीला आम्ही हेअर एक्सेसरीजला रेडी करायला घेतलं. कारण मर्मेड हेअरस्टाईल होती आणि हेअर्समध्ये खूप जास्त वेळ जाणार होता हे आम्हाला समजलं. तर सुरुवातीला आम्ही हेअर एक्सटेन्शनचंच मर्मेड बनवून घेतलं, ज्याच्यामध्ये हे कंप्लीट रबर लावून त्याला ट्विस्ट करून सेट करून घेतलं. त्यानंतर आम्ही फ्लावर्स बांधून घेतले. आता काय करायचं, अजूनही ब्राईड आली नाही आहे आणि जवळजवळ 11 वाजत आले होते. मग आम्ही प्रत्येक पॅलेट ओपन केले. ब्लशर पॅलेटसोबत ब्रश, आय मेकअपसाठी आय मेकअपचे ब्रशेस असे सगळे आम्ही रेडी करून ठेवले. त्यानंतर एअरब्रश मेकअप होता, त्यामुळे एअरब्रश गन मशीनमध्ये सुद्धा सगळे शेड्स आम्ही प्रॉपर अकॉर्डिंग टू स्किन टाईप आणि अकॉर्डिंग टू स्किन टोन आम्ही ते प्रोडक्ट्स रेडी करून ठेवले. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळे पॅलेट, पावडर पफ, पावडर ब्रश, हर एक गोष्टी आम्ही प्रॉपर रेडी करून ठेवल्या, जेणेकरून ब्राईड आली की लगेच तिला आपण तयार करायचं. बिकॉज आम्हाला 20 to 30 मिनिट्सच मॅक्झिमम भेटणार होते हे आम्हाला कळलं होतं. तर या ठिकाणी ब्राईड आल्याच्या नंतर त्यांना हेअर एक्सेसरीज लावली आणि त्यांच्या ओरिजिनल हेअरसोबत आम्ही काही एक्सपेरिमेंट करत बसलो नाही. बिकॉज ओरिजिनल हेअर्सवरती आम्ही जर मर्मेड बनवायला गेलो असतो तर आम्हाला खूप जास्त वेळ लागला असता. तर ते हेअर्स आम्ही आर्टिफिशियल हेअर्समध्ये मॅच करून मस्तपैकी एक मर्मेड हेअरस्टाईल क्रिएट पण केली आणि ज्यामध्ये ती नकली आहे असं कोणालाही काही समजून आलं नव्हतं. हेअरस्टाईल झाल्याच्यानंतर मेकअप करायला सुरुवात केली आणि मी जोपर्यंत हेअरस्टाईल करत होते तोपर्यंत स्किन प्रिपरेशन माझ्या असिस्टंटने करून घेतलं होतं. तर ते झाल्याच्यानंतर खूप सुंदर असं बेस मी या ठिकाणी क्रिएट करून घेतला आणि आम्हाला हार्डली 25 मिनिट्सच मिळाले होते आणि त्यामध्ये ब्राईडचा हा कंप्लीट लुक करायचा होता. त्यामुळे एकदम सुपर फास्ट स्पीडने आम्ही काम करायला सुरुवात केली होती. आणि हा एअरब्रश मशीनने मी कंप्लीट फेसवरती हे फाउंडेशनचं सेटअप करून घेतलं होतं. नथ ही नाकातून निघत नव्हती. नथ
तर जेव्हा आम्ही मॉर्निंगला ब्राईडला घातली होती त्यावेळेला तिथे खूप जास्त त्यांना त्रास झाला होता, म्हणून ते तसंच ठेवून आम्ही हा लूक त्यांचा कंप्लीट करून घेतला. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मेकअप पण खूप सुंदर सेटल झाला आहे आणि त्यांची ही साडी ड्रेपिंग त्यासोबतच त्यांचं हेअरस्टाईल यामध्ये ब्राईडसुद्धा खूप खुश होती. आणि तुम्ही बघू शकता 11:15 झालेले आहे आणि ब्राईडसुद्धा रेडी आहे. त्यानंतर मग तिला ते मुंडावळ्या बांधल्या आणि बाशिंग बांधून त्यांची बाहेर पाठवणी करायची होती. ऑन टाईम आम्ही हा टास्क कंप्लीट केलेला आहे आणि ऑन टाईम ही ब्राईड चेंजिंग रूममधून बाहेर पडली आहे. आणि हा हॅपीएस्ट मोमेंट असतो ॲज अ मेकअप आर्टिस्ट. मला खूप आनंद होतो ज्या वेळेला मी ब्राईडला ऑन टाईम रेडी करते, बिकॉज त्यांचा तो स्पेशल टाईम असतो आणि त्यावेळेला त्या लेट झाल्या की ते खूप पॅनिक होतात, त्यांच्यावरती फॅमिली मेंबर्स प्रेशर बिल्डअप करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कधीच व्हायला नाही पाहिजे. म्हणून जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ऑन टाईम तुमची ब्राईड ही रेडी झालेलीच असली पाहिजे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ब्राईड आणि इवन ग्रूमचासुद्धा मेकअप झालेला होता आणि या दोघांचा खूप छान असा तो विधीचा लूक आपण क्रिएट केलेला होता. ज्या पद्धतीने लग्नासाठी सुद्धा मेकअप करायला आम्हाला वेळ मिळाला नव्हता, तसंच आम्हाला रिसेप्शनला सुद्धा नव्हता मिळणार, हे सुद्धा आम्हाला माहिती होतं. आता ही ब्राईड लग्नाची पूर्ण विधी कंप्लीट करून आतमध्ये आली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मी अजून एक ट्रिक दाखवते. ज्या वेळेला डोक्यामध्ये अक्षता पडलेल्या असतात आणि त्या अडकलेल्या असतात तेव्हा पूर्ण हेअर्स ओपन कधीच करायचे नाहीत. हेअर्समध्ये असलेले हे जे सगळे तांदूळ आहेत ते आधी असे आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते पूर्ण हेअर्समध्ये पसरत नाहीत. आणि हे तुम्ही असं खालती डोकं करून क्लीन करून घेतल्याच्या नंतर मग तुम्ही हेअर्स ओपन करून तुमची हेअरस्टाईल चेंज करू शकता, ज्याच्यामुळे तुमचा खूप कमी वेळ जातो आणि प्रॉपर ते क्लीनसुद्धा होऊन जातात. तर यानंतर आम्ही यांचा रिसेप्शनचा लूक क्रिएट केला, जो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा ब्राईडचा रिसेप्शनचा लूक आहे आणि ब्राईड या लूकमध्ये खूप जास्त हॅपी होत्या. तर त्यांना कसं वाटलं हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूयात. मी खूप खूप खुश आहे. दोन्ही लुक्स खूप छान झाले, ते पण इतक्या कमी वेळात. खूप खूप छान काम केलं सोनाने. आय विल रेकमेंड एव्हरीवन, कोणाला पण ज्यांना पण ब्रायडल मेकअप करायचं असेल, प्लीज गो टू अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. ब्राईड तर हॅपी होत्याच, त्यांचा हा लूकसुद्धा खूप सुंदर झाला आणि त्यांना खूप छान आवडलासुद्धा. त्यासोबतच जेव्हा ब्राईडचं लग्न लागत होतं त्यावेळेला आम्ही करवलीचासुद्धा मेकअपचा सेकंड लूक करून घेतला होता आणि करवलीलासुद्धा तिचा मेकअप कसा वाटला हे सुद्धा आपण फीडबॅकमध्ये ऐकूया. सुरुवातीला आपण बघूयात की हा ब्राईड आणि ग्रूमचा कंप्लीट गेटअप आणि ह्यांची एंट्री झाल्याच्या नंतर मी भेटली करवलीला. तर करवलीचंसुद्धा आपण फीडबॅक घेऊया. हाय, सो मी ब्राईडची सिस्टर आहे आणि माझा सायडर मेकअप सोनाने खूपच सुंदर केला आणि मला माझ्या गेस्टने प्रत्येकाने येऊन येऊन सांगितलं की मेकअप सुंदर झाला आहे. सो थँक्यू व्हेरी मच सोना फॉर दिस ब्युटिफुल लुक अँड मेकअप. थँक्यू सो मच. तर असा होता आजच्या दिवसाचा कंप्लीट ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच पुढच्या ब्रायडल मेकअपसोबत आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. सो स्टे ट्यून आणि लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा, ज्याच्यामुळे त्या सगळ्यांना एक्सपिरियन्स येईल ब्रायडल मेकअप कसा करायचा. बाय.